महापालिकेस 349 मानधन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या. आम आदमी पार्टीची मागणी. 7 ते 8 वर्षापासून अल्प मानधनावर सेवा. महापूर आणि कोविड काळातील योगदानाची दखल घेण्याचे आयुक्तांना निवेदन. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून मानधनावर काम करणाऱ्या 349 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे सहसचिव वसीम मुल्ला यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून 349 कर्मचारी मानधनावर सेवा बजावत आहेत. महापूर, कोविडसारख्या संकटाच्या काळात अवघ्या 7,000 रुपये मानधनावरही या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता शहरासाठी सेवा बजावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची भरती, जाहिरात, मुलाखतीच्या माध्यमातून नियमानुसार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र 10 वर्षाच्या अटीचा आधार घेत या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतल्याचा दाखला देत सांगली महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर असा अन्याय का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 349 कर्मचारी म्हणजेच त्यांच्या 349 कुटुंबावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्याने प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे सहसचिव वसीम मुल्ला यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्याची मागणी केली आहे. यावेळी संभाजी भोरे, इम्रान पठाण आणि कृष्णा माळी उपस्थित होते. नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी सचिव महाराष्ट्र. आज सांगली महानगरपालिका येथे आयुक्त मॅडमना निवेदन देण्यासाठी आलो होतो. विषय म्हणजे मानधनावरील जे कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक निर्णय झाला की जे मानधनावरील कर्मचारी आहेत 10 ते 15 वर्षाची पुढील कर्मचारी आहेत त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं. पण 7-8 वर्ष झाली काम करणारे 349 कर्मचारी आहेत त्यांचा विषय पेंडिंगच ठेवला आहे. पण त्या लोकांवर अन्याय होतो आहे, कारण की ते देखील कमीत कमी 8 वर्ष झाले, 8-9 वर्ष झाले काम करतात. कोरोना काळात, कोविड काळामध्ये, त्याचबरोबर महापुरामध्ये ते 7,000-8,000च्या मानधनावर त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्यासाठी सेवेत होते. त्यांनी आपलं काम करत होते. कोल्हापुरात सरसकट महानगरपालिकेत जेवढे मानधनाचे कर्मचारी होते त्यांना सगळ्यांना सरसकट कायमस्वरूपी करण्यात आले आहे. परंतु आपल्या सांगलीमध्ये फक्त ही अट घालण्यात आली की 10 वर्षाच्या पुढील मानधनवरच्या कर्मचाऱ्यांना आपण कायम करतो आहे आणि बाकीच्यांना नंतर करतो आहे. तर असं न करता त्या 349 लोकांच्यावर व त्यांच्या फॅमिलीवर अन्याय होऊ नये यासाठी आज आम्ही आयुक्त मॅडमना निवेदन देण्यात आले आहे.